चिठ्ठी कोणाची कोणाला लागून द्या, कोणताही संघ कोणाला लागून द्या, तेव्हा खेळायला भाग पडलं जाईल आणि त्यांनी केलावं. पण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने कुरमबाई नजे आणि त्याच्या संपूर्ण संघाचा अर्थात फरणबाई त्याचे सर्व मित्र परिवार जे क्रिकेटमध्ये खेळत नाही क्रिकेट पण कुरमबाईला सुरेख साथ देतात, त्या सर्वांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. कुरमबाईच्या वतीने त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर दामतकरांनी जी साथ या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे दिली त्या सर्व दामतकरांचं आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. चला खुरमबाई चला लगेच इकडे, चला दामतकर या सर्वांनी इकडे या खाली. ओय बबलू बाबा चला, बाबा बबलू, बबलू बाबा यायचं या ठिकाणी. आणि बबलूबाई मी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय, येणाऱ्या 25 जानेवारी ते 28 जानेवारी बबलूबाई नजे आयोजक असतील त्या स्पर्धेची जी स्पर्धा असेल शिवसेना चषक 2025 नवीन वर्षासाठी ती स्पर्धा असेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अर्थात नितीनदादा सावंत उपजिल्हा प्रमुख शिवसेना रायगड जिल्हा यांच्या सहकार्याने ती स्पर्धा असेल. 48 संघाची जी स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेमध्ये 13,000 रुपये प्रवेश फी, 1 लाखापासून 50,000. त्यानंतर 4 नंबर जे आपण पाहतोय तिसरा चौथा पाचवा सहावा प्रत्येकी 25,000 सुंदर ट्रॉफीज असतील. आणि या ट्रॉफीची स्पर्धा आपण याच मैदानावरती पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी कालावधी 25 जानेवारी ते 28 जानेवारी संपर्क साधायचे. बबलूदादा नजे, राजेंद्र भोईर, मी स्वतः संदीप गायकवाड, सात सिद्दीकी यांच्याशी या स्पर्धेमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. मित्रांनो या स्पर्धेमध्ये निवडक संघ घेतले जाणार आहेत. ज्यांना प्रवेश दिला जाईल ते प्रवेश तुम्हाला जरूर ते कळवले जातील, कारण जे संघ आम्ही पाहतोय इथे घेतले जातील. आज ती नावं आमच्याकडे पूर्ण झालेली आहेत संघाची, पण त्यामधील काही संघ आम्ही आहेत ते घेतले जातील. ज्यांनाही नावं द्यायची आहे त्यांनी राजेंद्र भोईर, मी संदीप गायकवाड, सात सिद्दीकी किंवा बबलूदादा नजे यांच्याकडे नावं द्यायची आहेत. कर्जत तालुक्यातील सर्वाधिक जास्त संघ त्या ठिकाणी घेतले जातील आणि त्यामधील जे लो गट संघ आहेत ज्यांनी आजूबाजू कोणत्या स्पर्धा केल्या नाही त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल आणि एकत्रित त्यांच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील. त्यामध्ये त्यांचे गट पाडले जातील आणि उर्वरित जे हाय क्लास म्हणजे आपण पाहतो टॉपचे संघ आहेत त्यांचे वेगळा गट त्या ठिकाणी घेतला जाईल. ही स्पर्धा आपण याच मैदानावरती पाहणार आहोत जानेवारीच्या 25 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान. जाऊया स्पर्धेमध्ये, आपण येणाऱ्या स्पर्धेचा जरूर वेलकम करणार आहोत, नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. पण या स्पर्धेमध्ये आज ज्या संघाने सहभाग घेतला त्या 48 संघांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आपण चांगला खेळ आणि सुंदर स्पर्धा पार पाडली आणि ज्या संघाला या ठिकाणी प्रवेश दिला गेला नाही की ज्या संघाला या स्पर्धेमध्ये प्रवेश भेटला नाही त्या संघाला मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि कुरमबाई यांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या स्पर्धेमध्ये प्रथम त्यांना प्राधान्य देऊ आणि इथे जे संघ खेळलेत त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आणि आयोजकांचं मन जिंकलं त्यांनाही आम्ही प्रथमतः त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत आणि त्यानंतर उर्वरित संघांना आम्ही या ठिकाणी प्रवेश देणार आहोत. तर जाऊया स्पर्धेच्या आपण प्रथम जे 4 संघ आहेत त्यांना आपण प्रथमतः या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. त्यामध्ये 6वा क्रमांक, 5वा, 4था आणि 3रा हे क्रमांक आपण देणार आहोत. त्यानंतर उर्वरित बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत. तर मी विनंती करतोय, आभार तर सर्वांचे मानले गेलेत, पुन्हा वांगणी संघाला आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये 6वा क्रमांक जो पटकवला आहे रोख क्रमांक 25,000 आणि ट्रॉफी यायचा आपण या ठिकाणी बबलू दादा यांच्या शुभ हस्ते पारितोषिक या ठिकाणी देतो आम्ही. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन मित्रांनो, वांगणी संघ हा संघ आपण पाहतो चांगला खेळ त्यांनी या ठिकाणी दाखवला आणि सुरेख आपण पाहतो टॉप 6 मध्ये जाणारा संघ आपण वांगणी संघाला या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर या स्पर्धेतील 5वा क्रमांकाचा संघ ठरला आहे तो म्हणजे प्रथमेश धामोते संघ, त्या संघाला या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. तर रेहमान आपण यायचे, रेहमान भाई आ जाओ, ओ माथेरन के भाई आ जाओ.
तर रेमनभाई या ठिकाणी आहेत, विशाल आपणही या ठिकाणी आहात खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं आलेश दादा, आणि अमरजित मट्टू पण या ठिकाणी आहेत, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया. एक अफलातून संघ आपण पाहिलं गेलं, रोख क्रमांक 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहिली गेली. त्यानंतर या स्पर्धेतील चौथा क्रमांक त्यांनी पटकवला, शुभ असते, हा बक्षीस या ठिकाणी दिला जाईल. तर बबलूबाईंनी जरूर सांगितलं होतं, पहिला किंवा दुसरा क्रमांक जर तुम्हाला भेटला तर तुम्हाला 31 डिसेंबरची सोय होणार होती, पण बबलूबाईंनी विचार केला तर जरूर सोय केली जाईल तुमची. फुल एन्जॉय आपण पाहतोय मित्रांनो. खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या जय हनुमान कांडा संघाची पहिली रजनी स्पर्धा आणि पहिल्या रजनी स्पर्धेमध्ये पारितोषिक ते घेऊन जात असताना. धन्यवाद. तर जरूर आपण पाहतोय आता आपण ते 2 क्रमांक जे आहेत पहिला आणि दुसरा त्याच्याकडे ठेवणार आहोत, कारण प्रथमतः वैयक्तिक बक्षीस आपण 2 या ठिकाणी देतोय या स्पर्धेमध्ये. आपण उत्कृष्ट गोलंदाज अजमभाई तांबोले यांच्या शुभ हस्ते जी त्यांच्या माध्यमातून सायकल होती, उत्कृष्ट गोलंदाज आणि ट्रॉफी आपण पाहतो या ठिकाणी दिली जाईल. उत्कृष्ट गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये 6 संघ होते, प्रत्येक संघाचं खेळ त्या ठिकाणी मोजलं गेलं आणि नितेशजी तरे यांनी नेहमीच पासलेटी न करताना ज्याच्या नावाने विकेट आहेत ते विकेट त्या ठिकाणी दिले जातात. स्कोर कार्ड कोणीही चेक करायचं, लाईव्हला चेक करा, म्हणून मी सांगतोय फेअर द क्रिकेट अँड लव द क्रिकेट. आम्ही नेहमीच प्रेमाने क्रिकेट खेळतो आणि सत्य तो क्रिकेट खेळतो, म्हणून या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याच्या नावा 9 विकेट त्याने आपल्या संघातील खेळाडूला बीट केल्या, आपल्या संघाच्या खेळाडूला त्यांनी बीट करून या स्पर्धेमध्ये 9 विकेट प्राप्त केलेत. तो गोलंदाज ठरलाय, कारण सकाळ सकाळ वाहतात थंड वारे आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय गणेश कारे. या सायकल या ठिकाणी असेल, या हे तू पण इकडे चालला लगेच. कारण आपण पाहतोय बबलूबाई यांचा आपण पाहतोय पत्र आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं या स्पर्धेतील गणेश वेल प्लेड एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गणेश गारेला आपण पाहिलं गेलं. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज 3 फलंदाजांना बीट करून त्या फलंदाजाने पटकवल्या 70 धावा. आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी त्यांनी केली, म्हणून तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. तो आहे वन्स अगेन कुर्वेन 11 श्रीपती बाबा उमरोली संघाचा शरद बुंधाटे. तो ठरला या स्पर्धेतील आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज. ठंडा ठंडा कूल कूल. तर जरूर आपण पाहतोय बबलूबाई यांचे सुपुत्र आपण पाहतोय या ठिकाणी आहेत आणि हा पारितोषिक या ठिकाणी दिला जातोय. अभी टेम्पू कोण लाएगा ती नंतरची गोष्ट. या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय तो म्हणजे शिलपाटा संघ. आपण या ठिकाणी याचे कॅप्टन सिरीज देऊ दादा, सिरीज देऊ, सिरीज द्यायची आहे एकाला. हा डॅनी मामा सिरीज जरूर देऊ, काय टेन्शन नाही. 6 संघ होते, वांगणी होता आपल्याकडे, शिलपाटा होता, त्याच्यानंतर आपल्याकडे चिताकाम होता, खांडा होता, उमरोली आहे,
मॅन ऑफ द सिरीज जरूर देऊ आपण. तर वेल प्लेड शरद बुंदाटे, अशीच कामगिरी करत जा. माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा. या द्वितीय क्रमांक उपविजेता संघ ठरला. या स्पर्धेचा रनरअप शिलपाटा संघ. चला ट्रॉफी घेऊन या दुसऱ्या क्रमांकाची. चला तर ना कॅश प्राइज नाही पाहिजे बबलू दादा ना, त्यांना कॅश नाही, त्यांना तो ट्रॉफीच पाहिजे होती. हां वेल प्लेड. या स्पर्धेतील आपण पुढचा पारितोषिक, या स्पर्धेतील मालिकावीरचा किताब, आणि या स्पर्धेतील मालिकावीरचा किताब जातो 108 धावा आणि 6 विकेट. तो ठरलाय वन मॅन आर्मी इरफान. या इरफान आपण तर इथे आपण पहिले ट्रॉफी देऊ. आणि बघा हे 2-3 जणी तो फ्रीज उचलून आणा इकडे या. हा चला बोनी केले त्यांनी फ्रीजची. गरमीमध्ये आता गरज आहे ना, आता थंडीमध्ये तर तुझं काम झालेलंच आहे, आता गरमीमध्ये तुला फ्रीज लागेल. तर ट्रॉफी ठेवा वरती त्याच्यावरती. आणि कॅन्डी एलिफंट लिमिटेड रेफ्रिजरेटर मेड इन इंडिया आपण पाहतोय या ठिकाणी. थंडा थंडा कुल कुल. वेल प्लेड इरफान. वेल प्लेड. आणि या स्पर्धेतील विजेता संघ ठरला आहे कुर्वेन 11 श्रीपती बाबा उमरोली संघ. या कॅप्टन. तर या राजेश विर्ले पुरस्कृत कुर्वेन 11 श्रीपती बाबा उमरोली संघ ठरलाय या मॅचचा हिरो. धन्यवाद सर्व संघाचे मनापासून धन्यवाद. ही मॅच इथे समाप्त झाले. धन्यवाद.